नमस्कार. आज आपण पाहतोय गट क पूर्व 2022ला विचारलेले इतिहासाचे प्रश्न. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला हा प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबरला गोल करा. पहिले विधान आहे, कामगार चळवळीचे जनक आहेत ते, तर हो बरोबर आहे. दुसरं, 1884 मध्ये त्यांनी बॉम्बे मिलंड्स असोसिएशनची स्थापना केली, हे पण बरोबर आहे. ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब त्यांना देण्यात आला, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना त्यांनी केली, हे जरा चुकीचं आहे. तर मग विधाने बरोबर कोणती कोणती आहेत? तर ए, बी आणि सी. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. थोडं डिटेलमध्ये जाऊया. 1884 मध्ये जर बघितलं तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन याची स्थापना त्यांनी मुंबईमध्ये केली. कधी? 1884ला. आणि ही जी संघटना होती, ही संघटना भारतातील पहिली कामगार संघटना होती. आणि एवढंच काम नाही तर त्यांनी कामगारांसाठी खूप काम केलं आहे. त्यानंतर त्यांना रविवारची सुट्टी वगैरे पुढच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच. त्या कामगारांसाठी त्यांचं काम पाहून त्यांना कामगार चळवळीचे जनक असं म्हटलं जातं. ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब जर बघितला तर त्यांना 1895 हा जो किताब आहे तो 1895ला त्यांनी हिंदू मुस्लिम जे दंगे झाले होते, हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये त्यांनी शांतता प्रस्थापित केली. त्या शांतता प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना राव बहादूर हा किताब देण्यात आला आणि त्यांनाच जस्टिस ऑफ पीस JP हा पण किताब देण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा. या दोन गटांना आपल्याला एकत्र करायचे. रँड व आयशचा खून हा जो बघितला, रँड व आयशचा खून हा केलेला आहे कुणी? चाफेकर बंधूंनी. आपल्याला माहिती आहे 1896-97च्या वेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि हा रँड जो आहे तो प्लेग कमिशनर होता. याने त्या गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज केल्या नाहीत तर समाजामध्ये त्यावेळेस अशांतता प्रस्थापित झाली. ठीक आहे. तर मग त्याच्या विरोधामध्ये चाफेकर बंधूंनी रँड आणि आयशचा खून केला. या चाफेकर बंधूंमध्ये प्रामुख्याने दोघांचं नाव येतं. पहिले आहेत दामोदर चाफेकर, दुसरे आहेत बाळकृष्ण हरी चाफेकर. या दोघांना पकडून देण्याचं काम जर बघितलं तर ते द्रविड बंधूंनी केलं होतं. घात केला आणि त्या दोघांना पकडून दिलं. ठीक आहे. तर मग यांच्या अंतर्गत मग ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि नंतर फाशी दिली. त्यांच्या फाशींच्या तारखा जर बघितल्या तर दामोदर चाफेकर यांना फाशी दिली होती 18 एप्रिल 1898च्या आसपास आणि बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी दिली होती 12 मे 1899ला. तर ठीक आहे. रँड वायचा खून केला होता चाफेकर बंधू यांनी. पुढचा आहे अभिनव भारत. तर अभिनव भारतशी संदर्भित आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर याने अभिनव भारत याची स्थापना 1904 मध्ये केली होती असं आपण म्हणू शकतो. विनायक दामोदर सावरकर जर बघितलं 1937 ते 1943 असे हे 3 आणि 4 एकूण 7 वर्ष हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. ही पण गोष्ट विचारली जाते, महत्त्वाची आहे. पुढचा आहे न्यायाधीश जॅक्सनचा खून. हा खून केला होता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी. आणि चौथा आहे कर्जन वाईलीचा खून. हा पण खून केला आहे मदनलाल धिंगरा यांनी. आता ह्याच्या 3 गोष्टी बघितल्या. जॅक्सनचा खून झाला होता 1909ला, हा 1909चा, आणि वाईलीचा खून पण झाला 1909चा. ठीक आहे. आता ह्या 3 जी गोष्टी आपण बघितल्या, अभिनव भारत, जॅक्सनचा खून आणि कर्जन वाईलीचा खून, या 3ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. याच्यामागे प्रमुख कारण काय असेल गडे? एकमेकांशी संबंधित आहेत. याच्यामागे प्रमुख कारण हे होतं की अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि मदनलाल धिंगरा हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अभिनव भारतशी संबंधित होते. या अभिनव भारत या संघटनेशी संबंधित अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि मदनलाल धिंगरा हे सुद्धा होते. ठीक आहे. तर त्यामुळं ह्या ज्या 3 गोष्टी आहेत खालच्या, ह्या 3 गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. ओके. तर ह्याचं उत्तर येणार आहे एचं येणार आहे 4, बीचं येणार आहे 1. ठीक आहे. एचं 4, बीचं 1, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर अशा प्रकारचे प्रश्न ज्या सर्वात सोपे असतात. आपल्याला 4पैकी 1 जरी विधान माहीत असलं तरी आपण प्रश्न उत्तर ओळखू शकतो. मराठीतील पहिले पत्रकार हे वाचल्याबरोबर तुम्हाला समजायला पाहिजे की हे कुणाबद्दल बोलतो आहे आपण? बाळशास्त्री जांभेकरबद्दल यांचं बोलतो. तर पर्याय क्रमांक 3 टिक करून डायरेक्ट पुढे जायचं, टाईम वाचवायचा. दुसरा आहे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते. मराठी वृत्तपत्राचे जनक होते पण होते. कुलाबा वेचाळ्याचे संचालक ते पण होते. आता हे 4ही वाक्य जर बघितले तर 11वीचं जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये जशास तसे आहे. बाळशास्त्री जांभेकर जर बघितले त्यांचे वृत्तपत्र, सर्वप्रथम वृत्तपत्र होतं 1832चं दर्पण. त्या दर्पणमध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह
विधवाबद्दल बोलले होते. त्यासोबतच सामाजिक जागृती. नंतर त्यांनी 1840ला जर बघितलं तर त्यांनी दिग्दर्शन सुरू केलं होतं आणि ह्यामध्ये त्यांनी वैज्ञानिक त्याबरोबरच काही ऐतिहासिक लेखसुद्धा लिहिले. दिग्दर्शनमध्ये त्यांनी संपादित केले होते. ठीक आहे. तर शून्य लब्धी हा जो त्यांचा ग्रंथ होता, हा ग्रंथ MPSCला विचारण्यात आला होता. त्यांचे ग्रंथ चांगल्याने करून जायचे. त्यासोबतच त्यांना बाल बृहस्पती असं पण म्हटलं जातं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? 2 गट इथं इंडियन नॅशनल काँग्रेसचे गट बोलत आहे. तर ते 2 गट पुन्हा एकत्र आले. आता पुन्हा एकत्र येण्यासाठी ते तुटायला पाहिजे अगोदर. ते कधी तुटले होते? तर 1907ला सुरत अधिवेशन होतं बघा. त्याला सुरत स्प्लिट असे म्हणतात. 1907 सुरत स्प्लिट. यामध्ये जे आहे ते मवाळ आणि जहाल असे 2 गट पूर्णपणे वेगळे पडले. याच्या अगोदर फक्त ते एक थिंकिंग असल्यासारखी होती. काही लोक जहाल होते, काही लोक मवाळ होते. ठीक आहे. मग 1907ला जर बघितलं तर पूर्णतः समजलं की कोण जहाला कोण मवाळ आणि त्यांचे वेगवेगळे मतमतांतर झाले आणि वेगळेच झाले दोघं बी ते. मग त्यांना एकत्र आणण्याचं काम जर बघितलं तर राष्ट्रीय सभेच्या लखनौ अधिवेशनामध्ये झालं. जे अधिवेशन 1916ला झालं. 1916ला त्याला लखनौ पॅक्ट असं म्हटलं जातं. 1916चं लखनौ अधिवेशन होतं, लखनौ पॅक्ट म्हटलं जातं. त्याचे अध्यक्ष होते मुजुमदार. आणि या 2 गटांना एकत्र आणण्यासाठी जी मध्यस्थी केली होती ती मध्यस्थी होती ॲनी बेझंट यांची. सगळ्यांना माहिती असेलच. ॲनी बेझंट यांनी मध्यस्थी करून जहाल प्लस मवाळ केले आणि ह्या दोघांना एकत्र करून त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पुन्हा एकत्र आणली. ठीक आहे. यासोबतच हे जे लखनौ पॅक्ट आहे ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट झाली होती. आपल्याला माहिती आहे 1909ला जे इलेक्टोरल दिलं होतं मुस्लिमांना. ठीक आहे. 1909चा पार्लिमेंटो कायदा होता. मुस्लिम इलेक्टोरल दिलं होतं. ही गोष्ट जर बघितली तर INCला बिलकुल मान्य नव्हती. INC म्हटलं होते की दिस इज नॉट गुड. बरोबर. पण हे मुस्लिम लीगला तर खूप मान्य होती. मुस्लिम लीग म्हणते दिस इज व्हेरी गुड. ठीक आहे. तर मग यामुळे त्यांच्यामध्ये खूप मतांतर झाले आणि दोघं एकमेकाला तोंड पण बघत नव्हते. मग 1916चं जे अधिवेशन होतं 1916च्या अधिवेशनामध्ये ॲनी बेझंट यांनी डबल मध्यस्थी करून इंडियन नॅशनल काँग्रेस प्लस मुस्लिम लीग यांना एकत्र आणलं. यांचं म्हणणं की आपण अगोदर एकत्र होऊ, आपण सगळ्या गोष्टी लावू, नंतर आपलं बघू काय चाललं काय नाही ते मुसलमानचं काय हिंदू अशा गोष्टी. म्हणजे आपण फोडावा राज्यकार ही जी ब्रिटिश यांची नीती होती त्याला दूर करण्याचं काम ॲनी बेझंटने थोडक्यात केलं होतं असं म्हणता येईल आपल्याला. लोकांना एकत्र आणून. ठीक आहे. तर 1916ला जी लखनौ पॅक्ट झालं होतं, लखनौ अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना पण एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं होतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लखनौ अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे 1928मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे आहेत अध्यक्ष नेहरू होते. पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू नाही. ठीक आहे. तर याच्यानंतर जर बघितलं तर ह्यामधले प्रमुख व्यक्ती जर बघितले तर आपण सचिंद्रनाथ मित्र होते, रेवती वर्मन होते, वीरेंद्रनाथ दासगुप्ता हे पण त्यामध्ये होते. तर ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी होती ही नंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील झाली. स्वातंत्र्य चळवळी सामील झाली. ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी होती त्यामध्ये त्याची सामील झाली आणि मध्ये झालेल्या मतांतरानंतर यामधले काही लोक गेले इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये जे की नेहरूसोबत गेले असतील. नंतर दुसरे गेले कम्युनिस्ट पार्टीकडे. कम्युनिस्ट पार्टीमध्ये ज्यामध्ये प्रमुख होते M.N. रॉय. तर यावरून तुम्हाला समजलं असं की M.N. रॉय हे सुद्धा ह्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेमध्ये होते. ठीक आहे. तर मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे कोणत्या समाजसुधारकांनी विधवेशी विवाह केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे. आता हे जे प्रमुख 4ही व्यक्ती आहेत त्या 4ही व्यक्तींचं काम जर बघितलं तर महिलेशी संदर्भात खूप काम आहे. 4मधलं काही उत्तर असू शकतं. आता हे आपल्याला माहितीच पाहिजे होतं. विधवेशी विवाह फॅक्च्युअल क्वेश्चन होता त्यामुळं माहिती पाहिजेच होतं, त्याशिवाय आपला सोडवता येत नाही. गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल जर बघितलं तर यांनी फुटके नशीब हे एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. कुणाचं? एका पुनर्विवाहित विधवेचं आहे हे आत्मचरित्र आहे. विधवेचे, पुनर्विवाहित विधवेचे.
त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी पण खूप काम केलेलं आहे. त्यासोबतच केशवचंद्र सेन यांच्याबद्दल बोललं तर यांनी जे 1856ला हिंदू मॅरेज ॲक्ट चालतात त्याच्या संदर्भात पण या कायद्यासोबत त्यांचा संबंध आहे. ठीक आहे. यासोबतच जो 1863ला ब्राह्मो मॅरेज असोसिएशन होती ती स्थापना त्यांनी केलेली आहे 1863ला. महर्षी धोंडो केशव कर्वेबद्दल आणखी आपण माहिती पाहू थोडी एक्स्ट्रा. त्यांनी 1896मध्ये जर बघितलं तर अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. अनाथ बालिकांसाठी एक आश्रम स्थापन केलं 1896ला. नंतर 1907ला त्यांनी महिला विद्यालय स्थापन केले. 1915ला त्यांच्याकडे जे काही महागचे महिला विद्यालय आश्रम वगैरे होते त्यांना एकत्र करून त्यांनी महिला आश्रम स्थापन केले. 1893ला त्यांनी विधवा, हे खूप वेळा विचारतं, विधवा विवाह विवाह उत्तेजक मंडळी याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. जर आपण प्रामुख्याने बघितलं तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत वरच्या, हे 3 गोष्टी हे त्यांनी पुण्यात स्थापन केलेले आहेत, पुणे. आणि हे जे विधवा विवाहोत्तेजक मंडळी आहे हे कुठलं आहे, ही वर्धामध्ये स्थापन केले त्यांनी, विदर्भामध्ये. ठीक आहे. हे वर्धा स्थापन केलेलं आहे. तर मग अशी काय महत्त्वाची माहिती होती त्यांच्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे काय. म्हणजे डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय. जे आपले लोक पहिले हस्तोद्योग वगैरे करायचे, हस्तोद्योग करायचे, जे काही मडकी वगैरे बनवायचे, असे काही उद्योग होतेच ना पहिला, मडकी बनवणे असल्या काही जे हाताचे कामं वगैरे आहेत, तर त्यांचा पण त्यांनी ऱ्हास करून आणला ब्रिटिशांनी. ठीक आहे. जसं भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास हे पण प्रमुख कारण आहे डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे भारताची इंडस्ट्री यावरच चालत होती पहिलं. ठीक आहे. जसं कुटीर उद्योग चालवायचे पहिलं, त्याचा पण ऱ्हास केला, हे पण बरोबर आहे. ग्रामव्यवस्थेत सुधारणा, त्यांनी कोणत्या प्रकारची सुधारणा केला ग्रामव्यवस्थेत, बिलकुल नाही. उलट त्याने विध्वंस करून टाकला ग्रामव्यवस्थेत. आपल्या शेतीविधी काय सुधारणा केली त्यांनी, ग्राम सुधारणा केली नाही, शेती सुधारणा केली नाही, या दोन्ही गोष्टी केल्याच नाहीत. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हे लावून कर वगैरे लावून लोकांना बरबाद करून टाकलं, ग्रामव्यवस्था पण पूर्ण बरबाद करून टाकली. तर ब्रिटिश काळातील भारताची डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, फक्त ए आणि बी. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे, ए आणि बी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा वरचा प्रश्न फक्त अंडरस्टँडिंगचा होता, हा फक्त अंडरस्टँडिंगचा प्रश्न, यामध्ये एवढं काय डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त समजायचा प्रश्न आला तर काय नाही. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाबद्दल दिला. इथं उठाव केंद्र आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर हा प्रश्न पुन्हा 11th ओल्ड स्टेट बोर्ड जे आहे तिथून ॲज इट इज आलेलं आहे, पाहू शकता. तर कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर याचं नेतृत्व केलं होतं चिमासाहेब यांनी. ठीक आहे. जमखिंडीमध्ये नेतृत्व होतं आप्पासाहेब पटवर्धन यांचं, औरंगाबादमध्ये नेतृत्व होतं फिदा अली यांचं, आणि नरगुंदमध्ये होते बाबासाहेब भावे. आता त्याच्यामधलं जर माहिती नसलं तरी कसं आपण काढू शकलो असतो, तसं औरंगाबादमध्ये आपल्याला माहिती आहे निजाम, जे मराठवाड्याचा भाग आहे तिथं निजामांचं आधिपत्य होतं त्या टाईमला. ठीक आहे. मग त्यांच्याशी संबंधित असलेलं कोणी व्यक्ती आहे का पाहायचं अगोदर. तर फिदा अली दिसतोय ना नावानुसार. तर सीचं 4 आहे एवढं तर पकडून चालायचं, कधीही पकडून चालायचं. सीचं 4 आहे, तर मग हे वरचं 1 आणि 2मध्ये सीचं 4 आहे. मग हे 2 तर कटूनच गेले तसे बी, समजलं का. तुम्ही 50% तर ऑप्शनपर्यंत कसंही पोहोचू शकता. तर मग याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2, 2, 1, 4, 3 हे जसं आपण लावलं जोड्या. हे 1857चा जो उठाव होता त्याच्यावरशी संबंधित प्रश्न होता, चांगले करून जायचे 11वीच्या बोर्डमधून. पुढचा प्रश्न आहे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण. लहान लहान लेकरांना माहिती आहे, आनंदीबाई जोशी. या प्रश्नामध्ये जास्त काही करायची गरजच नव्हती आपल्याला. ठीक आहे. डायरेक्ट उत्तर माहित होतं आपल्याला, आनंदीबाई जोशी. जर यांना आपण म्हणलं तर पहिल्या महिला डॉक्टर म्हणू शकतो आपण, त्यामुळे त्यांना पहिल्या आहेत, त्यामुळे यांना काय म्हणता येईल, महिला व आरोग्य शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत. प्रणेत्या म्हणजे प्रमुख नेता म्हणता येईल. ठीक आहे. महिला व आरोग्य शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत त्या आनंदीबाई जोशी. ठीक आहे. त्यांच्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. नंतर बघू आपण रमाबाई रानडेबद्दल थोडी माहिती. यांनी 1882ला एक समाज स्थापना केला होता, त्याचं नाव होतं महिला समाज. कोणती महिला समाज, आर्य महिला समाज. ठीक आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. नंतर पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला.
असहकार चळवळ कधी झाली होती? 1920. या दोन्हीमध्ये कन्फ्यूज नका हो. असहकार 1920ची आहे आणि सविनय कायदेभंग 1930ची आहे. ठीक आहे, आम्ही मदत करू शकणार नाही 1920, आम्ही तुमचे कायदेच मानणार नाही 1930. आता कायदेच मानणार नाही त्या टाईमलाच होणार ना, खेळा सत्याग्रह आपले मिठाचा सत्याग्रह वगैरे, समजलं या गोष्टी. नंतर हे असहकार चळवळ 1920ला झालेली आहे. त्यामध्ये जर बघितलं तर स्वदेशीचा प्रसार हा पण कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. टिळक होते, गांधी होते, यांनी जे भारतीय विद्यालय होते ते स्थापित करा असं म्हटले आणि जे सरकारी शाळा वगैरे आहेत त्यांच्यावरती बहिष्कार टाका म्हटले. यांनी काय म्हटले स्वदेशीच्या पुरस्कारामध्ये? भारतीय विद्यालय स्थापित करा, भारतीय विद्यालयांना प्रोत्साहन. या अंतर्गत त्यांनी चतुसूत्री कार्यक्रम राबवला होता बघा. त्या 4 गोष्टी महत्त्वाच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य, हो हे पण बरोबर आहे. खिलाफत चळवळ 1920, तुम्हाला आठवत असेल खलिफा बदलला होता कुठेतरी ते तुर्कमेनिस्तान, त्यामुळे ते खिलाफत चळवळ 1920ची होती. ते पण हिंदू मुस्लिम ऐक्य हे पण त्यांचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यांनी. मद्यपान बंदी 11 स्टेट बोर्ड दशाचा प्रश्न आहे, त्यांनी मद्यपान निषेध कार्यक्रम असा चालवला होता. आणि चौथा आहे अस्पृश्यता निवारण, हे पण होतं. त्यांनी नवजीवन 1919ला स्थापन केलं. नवजीवन 1919ला. नंतर त्याला 1933ला हरिजन असे नाव भेटले. हरिजन नाव. ठीक आहे, बदललं त्याचं नाव 1933ला. ठीक आहे. तर मग 4ही कार्यक्रम त्यांनी हाती घेतले होते. तर वरील सर्व बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? राजकीय शिक्षणासाठी डेक्कन सभा ही स्थापन करण्यात आली होती. तर पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर असणार आहे. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे यासाठी डेक्कन सभा स्थापन करण्यात आली होती. जर बघितलं पुढचे ऑप्शन, सार्वजनिक सभा ही 1870 गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, यांनी स्थापन केली होती. त्यासोबतच त्यांच्यासोबत होते न्यायमूर्ती रानडे, चिपळूणकर वगैरे असे काही महत्त्वाचे व्यक्ती होते त्यांच्यासोबत सार्वजनिक सभा स्थापन करताना 1870ला. आणि ही जी सभा जर बघितली प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी काम करत होते, पिझन्स राईट. ठीक आहे. नंतर त्याला राजकीय स्वरूप मिळालं थोडंफार, पण प्रामुख्याने राजकीय शिक्षण मिळावे यासाठी डेक्कन सभा ही स्थापन करण्यात आली होती 1896ला. कुणी केली होती? रानडे आणि गोखले. न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले या दोघांनी स्थापन केली होती 1896ला. ठीक आहे. ही कुठे स्थापन केली होती? ही पुण्यामध्ये स्थापन केली होती, लक्षात ठेवायचं. याच्यानंतर पुढचं बघितलं तर बहिष्कृत भारत ही अशी कोणतीही नव्हती. तर बहिष्कृत हितकारणी सभा याचं हे पत्र होतं, पेपर होता म्हणता. हा एक वृत्तपत्र आहे बहिष्कृत हितकारणी सभाचा. ठीक आहे. मग याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला? पुन्हा 11th ॲज इट इज प्रश्न, सुपेगाव पुणे, असाच तसा प्रश्न आहे. ठीक आहे. याचा उठाव कुठे झाला, कुठंपर्यंत पसरला, या गोष्टी सगळ्या माहिती करून घ्या. आणि याच्याशी संदर्भातच आणखी एक प्रश्न आला बघा पुढं डेक्कनचा. ठीक आहे, बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते? भारत सेवक समाज स्थापन कधी झाला होता? हा 1905ला. बरोबर, 1905ला. त्याला आपण काय नाव देतो? दुसरं, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. त्यालाच इंग्लिशमध्ये सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. भारतीय सेवक समाज, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. याची स्थापना जर बघितली तर संस्थापक होते, आताच आपण त्यांच्याबद्दल बोललेवरी, गोपाळ कृष्ण गोखले, ज्यांनी डेक्कन सभेमध्ये सुद्धा सहभाग दिला आहे. गोपाळ कृष्ण गोखले. आणि यांनाच डायमंड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. डायमंड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. असं म्हणणारं कोण आहेत? हे मत कुणाचं आहे? लोकमान्य टिळकांचं आहे. लोकमान्य टिळक यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना डायमंड ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर मग भारत सेवक समाजाची स्थापना जर बघितली तर 1905मध्ये झाली होती, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. आणि त्याचे संस्थापक होते गोपाळकृष्ण गोखले. आणि ह्याच 1905ला सुद्धा गोपाळकृष्ण गोखले हे ह्याचे पण अध्यक्ष होते, INCचे. INC 1905ला जे अधिवेशन झालं होतं कुठं? बनारसला. तर यावेळेस ते अध्यक्ष होते. यावेळेस ते पीकला होते असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये कोणते कोणते व्यक्ती होते? तर श्रीनिवास शास्त्री जर बघितले तर हे संस्थापकांपैकी एक होते. जे संस्थापक होते त्या संस्थापकांपैकी एक होते
श्रीनिवास शास्त्री. तर मग यांचं नाव पाहिजेच, तर ए पाहिजेच. तर बी सी इथं ए नाही, हे गेलं. ए बी सी आहे, ए बी सी डी इथं ए नाही, हे गेलं. आता उरलं आहे कोणतं? 1 आणि 3, ए बी आणि ए बी सी. आता बी तर दोन्हीमध्ये पण दिसते, त्यामुळे हे पण आहेत असं आपण समजू. सी जर बघितले तर नारायण मल्हार जोशी. नारायण मल्हार जोशी, नारायण मल्हार जोशी यांच्याबद्दल जर बघितलं तर हे अनुयायी होते, हे फॉलोअर होते. कुणाचे? फॉलोअर होते. कुणाचे पण? गोपाळकृष्ण गोखलेंचे. हे गोखलेंचे फॉलोअर होते, बरोबर. हे पण ह्यांच्यामध्ये सहभागी होते. सी पण ह्यांच्यामध्ये येणार. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. ठीक आहे. नारायण मल्हार जोशीबद्दल आणखी बघितलं तर त्यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली होती बघा. नाव दिसते का? सोशल सर्व्हिस लीग कधीची आहे? 1911ला. दिसते का? इथं पण सोशल आहे स्टुडंट्स, इथं पण सोशल सर्व्हिस लीग स्थापन केले त्यांनी 1911ला, नारायण मल्हार जोशी यांनी. तर याचं उत्तर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई सरकारने दक्षिणमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? कोणी? मुंबई सरकारने. कुठे? दक्षिणेमध्ये. असंतोष कुणाचा होता? शेतकऱ्यांचा. म्हणजे काहीचा प्रश्न असणार आहे 1875चा, जे डेक्कन राईट्स होते आपले. डेक्कन राईट्स म्हणजे दख्खनचे दंगे. दख्खनचे दंगे याच्याशी हा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? तर डेक्कन राईट्स कमिशन नेमले होते 1875ला. जे दंगे झाले होते त्याच्या अनुसाराने डेक्कन राईट्स कमिशन नेमलं होतं. आणि डेक्कन राईट्स कमिशनने जी अहवाल दिला होता त्या अहवालानुसार जर बघितलं तर डेक्कन राईट्ससाठी दारा 1879 हा ॲक्ट आला. दारा 1879, ज्याला डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट 1879 असं म्हटलं जातं. यामध्ये काय तरतुदी होत्या त्या आपण तुम्ही पाहून घ्या. तरी पण मी सांगतो, याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या परंतु कंपाऊंड नाही असं म्हटलं होतं. तुम्हाला माहिती असेल सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टमधला फरक. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट घेऊ नका असं म्हटलं होतं. त्यासोबतच हे जे कर्जदार म्हणजे सावकार व शेतकरी, सावकार शेतकरी याच्या दोघांमधला जो वाद आहे ना, तो वाद फक्त न्यायालयातच मिटणार आणि त्याच्यासाठी स्पेशल न्यायालय असणार. ठीक आहे, असं दारा सांगतो 1879. शेतकऱ्यांसाठी चांगला ॲक्ट होता असं आपण म्हणू शकतो. पुढचा आणि अखेरचा प्रश्न आहे, 1918मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? या निवारक परिषदेचा ठराव मांडला होता बॅरिस्टर जयकर यांनी. ठराव मांडला होता. आणि यांचे अध्यक्ष जर बघितले तर अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण जर बघितलं तर इतिहासाचे जे प्रश्न होते पूर्ण 15 प्रश्न ते आपण सोडवले. आशा करतो तुम्हाला हे ॲनालिसिस आवडलं असेल. जर खरंच आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याची PDF तुम्हाला MPSC या चॅनलवर भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.